विमानातील विज्ञान समजावणारा, नवीन पिढीला विमान छंदाची ओळख करून देणारा एरो मॉडेलिंग शो आज पुण्यात झाला। सकाळ टाइम्स आणि परांजपे डेव्हलपर्सच्या वतीने या शोचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्लाइडर्स, पाइपर्स, एरोबॅटिक 3D, स्लो स्टिक्स, इलेक्ट्रॉनिक एज यासारख्या थर्माकोल आणि बालसा लाकडापासून बनवलेल्या विमानांनी आज पुण्यात भरारी घेतली। निमित्त होतं सकाळ टाइम्स आणि परांजपे स्कीम आयोजित एरो मॉडेलिंग शोचं। ही विमानं इलेक्ट्रॉनिक मोटर आणि इंजिनवर उडणारी आहेत। पुणे आणि नगरच्या अनुभवी आणि निष्णात ग्लाइडर्सनी या शो मध्ये प्रात्यक्षिकं सादर केली। त्याचबरोबर उपस्थितांना बॅनर उडवणं आणि हवाई प्रात्यक्षिकही पाहायला मिळाली। सकाळतर्फे आयोजित केलेल्या एरो मॉडेलिंग शोचा पॅरामोटर हा एक खूपच आकर्षक डेमॉन्स्ट्रेशन ठरणार आहे। पॅरामोटरिंग आणि जे एरो स्पोर्ट्स आहे त्याला प्रोत्साहन दिली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात सुद्धा गव्हर्नमेंटने सुद्धा हेल्प केली पाहिजे, एअरफोर्सने हेल्प केली पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे। भारतात इतर खेळांप्रमाणेच पॅराग्लायडिंग आणि पॅरा मॉडेलिंग यासारख्या साहसी खेळांकडे तरुणांनी एक छंद म्हणून पाहावं, हाच या शो मागचा उद्देश असल्याचं परांजपे स्कीमचे मुख्य व्यवस्थापक शशांक परांजपे यांनी सांगितलंय। भारतातल्या तरुणांनी हे जे नवीन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत त्याच्यात म्हणावा तसा प्रगती केलेने भाग घेतलेला नाही आहे। परांजपे स्कीमच्या वतीने जेवढ्या ह्या स्पोर्ट्सना प्रोत्साहन देता येईल तेवढं आम्हाला आवडेल आणि जेव्हा सकाळनी असं ठरवलं की अशा स्पोर्ट्सना प्रोत्साहन द्यायचं, खरंच अतिशय चांगली अशी गोष्ट आहे। छान वाटला, वेगवेगळ्या विमानांची माहिती मिळाली, खूप छान ऑर्गनाइज केलंय आणि नवीन नवीन जे विमानं तर बघायला मिळत आहेत त्यामुळे लहान मुलांना पण खूप माहिती मिळते याची। पॅराग्लायडिंग आणि पॅरा मॉडेलिंग या खेळाबद्दल या शोच्या निमित्तानं लोकांना माहिती मिळाली। तर दुसरीकडे सकाळ टाइम्सनं आयोजित केलेल्या काइट फेस्टिवललाही उपस्थितांनी जोरदार हजेरी लावली। स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे।